नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडी बनवूया। तर अशी भेंडी बनवाल तर एक काय दोन चपात्या जास्त खाल। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूया। इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतली आहे, त्यानंतर बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण भेंडी परतूया। 3 ते 4 मिनिटे भेंडी परतून घ्यायची। भेंडी परतून झालेली आहे, आता आपण एका प्लेटमध्ये काढूया। त्याच कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकूया। तेल गरम झाले की अर्धा चम्मच जिरा छान असं फुलल्यात। एक टमाटर बारीक कट करून घेतले ती टाकूया आणि परतूया। टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झाले की त्यामध्ये मसाले टाकूया। चवीपुरतं मीठ, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण हे मसाले मिक्स करूया। मसाले मिक्स करून झाल्यावरती परतून घेतलेली भेंडी टाकूया आणि 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट, तुम्ही शेंगदाण्याचं कूट कमी जास्त टाकू शकता। आता आपण भेंडी मिक्स करूया। ज्यांना भेंडी अजिबातच आवडत नाही त्यांना अशी भेंडी बनवून द्या, नक्कीच आवडीने खातील। इथे आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।